नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय तिकोना किल्ल्यावरती म्हणजे वितंडगड. आज आपण या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि इथे कसे जायचे ते आज आपण बघणार आहोत. आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती, त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आले असं ऐतिहासिक संदर्भ नाही, पण छत्रपती संभाजी महाराज 1682 मध्ये आले होते, तर इथं ते राहून गेले होते. पण पुढे आल्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेला असा दरवाजा बघायला मिळेल. पण इथं नाही का, हा रंग जो मारलाय आणि हा दरवाजा आहे तो आता बसवलेला. नवीन व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललोय तिकोनावरती. तिकोनावरून पुढे आपण तुंगला सुद्धा जाणार आहेत आणि तुंगवर आणि तिकोन्यावरती कसे यायचे पुण्यावरून तर ते तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये समजून जाईल. तर आपल्या ह्या व्लॉग मध्ये बनून राहा. पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावरती तिकोना किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्या समोर तुंग किल्ला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि पवना वॉटरचा बॅक वॉटर सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल. तांदळाची शेती आणि हिरवेगार निसर्गरम्य वातावरण असे रस्ते जाण्यासाठी आपल्याला बघायला मिळतील. तिकोना किल्ल्याचा उपयोग आसपासच्या पवन मावळ्यावरती लक्ष देण्याकरिता केला जायचा. तिकोना किल्ल्याचा ट्रॅक, त्याचा पेडगाव हे बेसगाव आहे, त्या बेसगावापासून हा ट्रॅक चालू होतो आणि इथं टू व्हीलरसाठी 20 रुपये आणि फोर व्हीलरसाठी 50 रुपये आहे आणि याची प्रिंटचा फोटो काढून ठेवावे. पुणे जिल्ह्यातील मावळ ह्या तालुक्यातील हा तिकोना किल्ला आहे. तर तुम्ही तिकोनाला येता तर जे बेसगाव आहे ते तिकोना पेठ आहे, त्या तिकोना पेठ पाशी आल्यानंतर तुम्हाला 20 रुपये शुल्लक हे पार्किंग फी द्यावी लागेल आणि त्या तिकिटाचे आपले जर फोटो नाही तर ते तिकीट जपून ठेवावं लागेल, नाही तर आपल्याला पर ड्युटी पडू शकते. तो तिकोना किल्ल्याचा ट्रॅक आहे, तो जास्त अवघडही नाही, मध्यम ट्रॅक आहे आणि अशा आपल्याला काही पुढे आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत. हे आत्ता बसवलेल्या पायऱ्या आहेत शिवकार्यामध्ये आणि साधारणतः 3500 फूट समुद्र तळापासून ह्याची हाईट आहे किल्ल्याची. आणि पावसाळ्यामध्ये ह्या पायऱ्या घसरत्या पण होऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही लक्षता घेऊन चाला. पुढे आल्यानंतर आपल्याला ही मेट बघायला मिळेल. मेट म्हणजे किल्ल्यावरती संरक्षण करिता पुढे जाण्यासाठी इथं परवाना घेतल्याशिवाय आपल्याला किल्ल्यामध्ये सोडले जात नसायचे. किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला अशी भूस्खलन सुद्धा बघायला मिळेल, त्याच्यामुळे सतर्कतेने आपण इथं ट्रॅक केला पाहिजे, नाहीतर दुर्घटना घडू शकते. जो तिकोना आहे तो तिकोना पवन मावळ्यावरती, जो 12 मावळ्यापैकी जो पवन मावळ्याचा, पवन मावळ्यावरती लक्ष देण्यासाठी खूप योग्यरित्या ह्याचा वापर केला जायचा. पण हा किल्ला कोणी बांधला असा इतिहासामध्ये अजून नोंद नाही आहे. पण छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये कोकणातले काही किल्ले घेताना सुद्धा हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. पण पुरंदरच्या तहाच्या वेळेस हा किल्ला परत मिर्झा जयसिंगला मुघलांना परत देण्यात आला. तर त्याच्यानंतर महाराजांनी 1670ला परत हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. त्याच्यानंतर तो स्वराज्यामध्येच राहिला. पण नंतर 1818 मध्ये तो मेजर हॉपर होता, त्याने ह्या किल्ल्याची बरीच नुकसानकी केली पुढे जाऊन. पण पुढे आल्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेला असा दरवाजा बघायला मिळेल. पण इथं नाही का, हा रंग जो मारला आहे आणि हा दरवाजा आहे तो आता बसवलेला दरवाजा आहे आणि हे शेजारचं बांधकाम दिसतंय ते पण आत्ताचं नवीन बांधकाम आहे, ते आता शिवप्रतिष्ठाननी केलेलं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या देवळ्या बघायला मिळतील आणि ह्या देवळ्या इथं जे संरक्षण करणारे जे सैन्य असतं ते त्यांची बसायची जागा आहे. असं इथून आल्यानंतर पुढं आपल्या अशा पायऱ्या सुद्धा बघायला मिळतील. ते आता जीर्णोद्धार केलेला आहे किल्ल्याचा, म्हणजे मोहिमे दरम्यान शिवकार्य जे लोक करतात ते त्यासाठी हे असं आपण ह्या जर पायऱ्याने असं वरती आलो तर आपल्याला हा वेताळ दरवाजा लागेल. 2 बुरुज आहेत, कणखर बुरुज होते पण आता यांची ढासळी झालेली आहे. इथं आलो आपण वेताळ दरवाजा, दुसरा दरवाजा. किल्ल्याचा ट्रॅक हा मध्यमवर्गीय आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या किल्ल्यावरती ट्रॅक करायला येऊ शकता. पुढे आल्यानंतर आपल्याला हे मारुतीचे मूर्ती बघायला मिळेल. ह्याला चापटेदान मारुती असेही म्हणतात. आणि पुढे जाताना आपल्याला ह्या ज्या पायऱ्या दिसतात त्या आत्ता जीर्णोद्धार झालेले आहे. जे शिवकार्य जे आपले जे लोक मावळे करतात त्यांनी हे नाही का, संपूर्ण खालचे ब्लॉकेज म्हणा, शेजारची तटबंदी म्हणा, तर असं शिवकार्य ह्या किल्ल्यावरती मोहिमा चालू राहतात. आपण जर वरती आलो राहता त्या पायऱ्यांनी तर आपले तर काही अवशेष बघायला मिळतील. हे जे अवशेष दिसतात ते वाड्याचे अवशेष आहेत, पण आता हे काही काळांतराने असे झालेले आहेत. पण आधी जेव्हा ह्या किल्ल्यावरची जेव्हा सैन्य राहायचं त्यावेळेस ह्या भागामध्ये जे खालचा भाग ह्याच्यामध्ये सरदार ते सैन्य असं इथं राहायचं. आणि तर तुळजाई माताची लेणी
तर तुम्ही बघू शकता लेणी सुद्धा आहे. किल्लेवाल्यानंतर आपल्याला अशा लेण्या बघायला मिळतील आणि त्या लेणीच्या समोर आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला मिळेल. तुम्हाला जे लाल कलरचं दिसतंय त्या मंदिराला शिवाई देवीचं मंदिर असेही म्हणतात. थोडं पुढं आल्यानंतर चुन्याच्या घाण्याच्या पुढे आपल्याला या पायऱ्या बघायला मिळतील. पण आता या पायऱ्या नवीन बांधलेल्या असून त्याच्या शेजारच्या जुन्या पायऱ्या आहेत त्या शेवाळलेल्या असल्यामुळे हा ट्रॅक थोडा आपल्याला अवघड जाऊ शकतो. या किल्ल्याला सर्वात जास्त ॲडव्हेंचर बनवणारा स्पॅच हा आहे, कारण इथं पायऱ्या 90 डिग्री असल्यामुळे आपल्या इथं जाण्यासाठी रशीचा उपयोग केला जातो. पण वरतून येणारा जर व्यक्ती निम्म्यात अडकला तर खालून जाणाऱ्या व्यक्तीला अडचण होऊ शकते आणि आपल्याला इथं अशा कातळात खाली कोरलेल्या रूमा बघायला मिळतील. बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला हे वितंडेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल आणि ह्याच मंदिराच्या नावाने वितंडगड असं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला दिले होते. मंदिराच्या खाली कातळामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतील आणि त्याच्या समोर महादेवाची पिंड आणि नंदी सुद्धा आपल्याला भग्न अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. हा किल्ला आधी निजामशहाकडे होता, पण 1636 मध्ये निजामशाही संपल्यानंतर मुघल आणि आदिलशहामध्ये कर झाला. ह्या करामध्ये आदिलशहाला हा किल्ला देण्यात आला, पण छत्रपती शिवरायांनी परत स्वराज्यामध्ये हा दाखल केला. आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आले असा ऐतिहासिक संदर्भ नाही, पण छत्रपती संभाजी महाराज 1682 मध्ये आले होते तर इथं ते राहून गेले होते. त्याच्यानंतर ना अकबर जो औरंगजेबचा मुलं होता अकबर इथं शरण आला होता पवन मावळ्यामध्ये, तर महाराजांनी त्याला हा किल्ला राहण्यासाठी दिला, पण त्याला काही इथलं वातावरण सुटेबल झालं त्याच्यामुळे हा किल्ला परत त्यांनी स्वराज्यामध्ये देऊन टाकला. त्याच्यानंतर 1818 मध्ये हा किल्ल्याची इंग्रजांनी नुकसान करून संपूर्ण हा किल्ला 70% उद्ध्वस्त करून टाकला होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा ऐतिहासिक गोष्टी जाणण्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत बनवून राहा.